नमस्कार मंडळी. तर तुमका सगळ्यांका 15 ऑगस्टच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज आमच्या बाबूची शाळेतलो पहिलोच 15 ऑगस्ट होतो आणि तो ठेवलेलो ग्रामपंचायतीत. तर आम्ही मस्तपैकी तयारी करून ते 2 झेंडे देऊन ग्रामपंचायतीत घेऊन गेलो आणि गेल्या गेल्या लगेच ता घुसला आपल्या ग्रुपमध्ये. तर ही सगळी अंगणवाडीची मुलं आहोत, त्यांच्यासोबत त्यांचे मॅडम प्रत्येकाचे आणि प्रत्येकाचे पालक, अशी सगळी मुलं तयार जाऊन सकाळी दिलेली मस्तपैकी गजरे विजरे घालून. आणि ह्यो जो मेन झेंडो होतो तो त्यात ह्यो मस्तपैकी एक पोर बारको तयार होऊन इलेलो. आमचो बाबू एकदम झेंडो घेऊन तर काय खराच नाही. त्याका असं वाटलं काय आता काय करतात आणि काय नाही. पहिलोच झेंडावंदन होतो त्यामुळे त्याला काय माहीतच नव्हतं याविषयी. ते येऊन विचारतो, मम्मा काय करणार काय करणार. म्हटलं बघ आता. त्यानंतर मोठ्या शाळेची मुलं यायची होती त्यामुळे सगळेजण थांबलेले. ग्रामपंचायतीचं असल्यामुळे सगळी मुलं येईपर्यंत थांबतातच. आता आमच्या गावात पण तसाच होता. हे तर नवीनच होता, माझाही पहिलाच होता, मी आहे काय बघूक नव्हतं. तरी बरं वाटलं, मस्त वाटलं. मग ही सगळी पोरा येईपर्यंत सगळीजण थांबले, सरपंच उपसरपंच, आणि मग झेंडावंदनाची सुरुवात झाली. अभिमानाचा उत्तुंग गगनात फडकलेला तिरंगा आपला अभिमानाचा, त्याग शौर्य आणि बलिदानाच्या या पावन इतिहास स्मृतीचा. विसरू नका तो लढा, विसरू नका तो लढा त्यागवीर पुत्रांचा. महाउत्सव हा आलाय आज स्वतंत्र भारताचा. देश प्रेमाने ओतप्रोत भरलेला, देशभक्तीचा सुगंध दरवळलेला, तिरंगाच्या रंगात रंगलेला आजचा हा मंगलमय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा. सर्वात प्रथम मी आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व माननीय सरपंच, उपसरपंच, सदस्य, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामपंचायत अधिकारी, पोलीस पाटील, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, अध्यापक, तंटामुक्त समिती पदाधिकारी, तसेच विविध सेवा संस्थां ध्वजपूजन गिरीश पाटील साहेब आणि डेप्युटी सरपंच, त्याचबरोबर विद्यमान प्रशासक सरपंच सौ दीपाली उत्तम चौ, दीपाली उत्तम चौले मॅडम यांच्या सरपंच मॅडमच्या हस्ते झेंडावंदन झाला आणि लहान मुलांचे डान्स सुरू झाले. लगेच लहान मुलांचे डान्सच घेतले आहेत त्यांच्यानी. आमच्या गावांनी काय डान्स नसायचे. आम्ही फक्त एकदा ग्रामपंचायतीत जाऊ, जे काय लाडू देत त्याच्यावर एकदा तुटान पडू आणि ते लाडू एकदा खिशात भरू आणि घरात वाट धरू. तसं ह्यांचं नाही. ह्यांका 8 दिवस आधी तयारी करू येई, तशी बाबूची आम्ही करू होतो. आणि आम्ही आदल्या दिवशी निळी घालू कपड्यांका, अशी आमची तरा होती. तुमची तशीच असतली. आणि ह्यांच्यानी डान्स बसवलेले. या गाण्याचा पुढे गाणं कंटिन्यू. अशा प्रकारे सगळं कार्यक्रम झालो. आणि त्यानंतर बाबूची भेटली मैत्रीण खास दिव्या मॅडम आणि त्यांच्यासोबत एक फोटो काढलो त्यांनी आणि लगेच निघाला खाऊकडे.
ती सर खाऊ देऊ होते, खाऊ म्हणजे बिस्किट वाटू होते, त्याच्यात लगेच घुसला आणि खाऊचो कार्यक्रम ह्या पहिल्या नंबराक सगळ्यांच्या पुढे बिस्किटां घेऊ बिस्किट घेतल्यान. अशा प्रकारे आजचं झेंडावंदन संपला आणि बाबून बिस्कुट घेऊन पुन्हा घराची वाट धरले. तर सगळ्यांका व्हिडिओ आवडलो असतात तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि तुमचं झेंडावंदन कसं झालं ह्या मात्र आमका नक्की कमेंटमध्ये सांगा. जय हिंद जय भारत.